बाबासाहेब देहांडे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज आपण असे एक शेतकऱ्याशी भेट घेणार आहोत की यांच्या झाडाची संख्या 375 आहे आणि ह्या झाडाच्या संख्येमध्ये त्यांना भरपूर काही असं उत्पन्न मिळालेलं आहे. तर चला त्यांच्या झाडामध्ये आज कटिंगचं काम चालू आहे. वाळलेली काडी, त्यानंतर त्याच्यावरती झाडावर जे गुळवेल असतात ते गुळवेल काढण्याचं काम चालू आहे. आज त्यांची पूर्ण फॅमिली या ठिकाणी काम करते बघा. म्हणजे बाहेरच्या मंजुराच्या भरोश्यावर हे बागायतदार नाहीत. त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. बघा हे झाड किती डेव्हलप आहे. झाड पण भरपूर मोठं आहे. एका झाडावरती भरपूर माल मिळतो. आज त्यांचं काम चालू आहे बघा. पण चला त्यांचा थोडासा वेळ घेऊया आपण. खाली येत आहे का थोडंसं? खाली यायला शेतकऱ्याला वेळ नाही आता. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मेहनतीचं काम जरा जवळ आलेलं आहे ना, त्याच्यामुळे ते त्यांना वेळ नाही. तुमचं नाव सांगा ना. अरे ये पुढे काय अरे दोन दिन त्याला जीवांचे कट कर बाबरा. डबल दुसरा आहे. नाही नाही आता नाही कट करायचं. त्याला कट कर नंतर मग. बरं संकेत तू बोल. बोल ना, दोन शब्द बोल ना. आणि वर आहे ना रे बोल. मांडी घालून तुला नाम बाबरा व्हिडिओ. तुमचं नाव सांगा. माझं नाव संकेत मस्के, राहणार नारायणगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपण विश्रांती काळात कारवाईचे काम चालू आहे. काडी काढणे, आपल्या मूळसोड काढणे. झाडाची संख्या किती आहे? झाडाची संख्या 375. किती उत्पन्न मिळालं तुम्हाला? या आपल्याला 375 झाडामध्ये 27 ते 28 टन माल निघालेला आहे आपल्याला. तरी यंदा आपल्याला मोसंबीनं भरघोस पैसे दिलेले आहे. मार्केट रेट कसं काय? मार्केट रेट आपल्याला 27 रुपये 28 रुपये पडलेले आहे. मोसंबीची क्वालिटी पण चांगली आहे बघा. मोसंबीची क्वालिटी एका झाडाला कमीत कमी 90 किलो 1 क्विंटल माल होता आपल्या. झाड 8 वर्षाचं आहे आपलं. 8 वर्षाची झाडं आहेत शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे. आणि यावर्षी त्यांना भरपूर काही असं उत्पन्न मिळालेलं आहे. मेहनतीचं नियोजन कसं असतं तुमचं? मेहनतीचं नियोजन आपलं सुरुवातीला आपण मोसंबीच्या काड्या काढणे, शेणखत, त्याच्यानंतर जे आपण पाणी सोडतो ते ठिबकद्वारे जसं लागेल. समजा आपल्याला सुरुवातीला फोडण्यासाठी थोडं थोडं पाणी देतो आपण, 10 लिटर 15 लिटर प्रति झाड. नंतर आपण फुटल्यानंतर भरपूर पाणी देतो. त्याच्यानंतर आम्ही स्लरी करतो. आपलं हे जीवामृत पण करतात शेतकरी. जीवामृत. त्याच्यानंतर अल्ट्राशा आणि बायोरिच पण केलं आम्ही. त्याच्यानंतर रासायनिक खत टाकता का काही? नाही, रासायनिक आपल्या सुरुवातीला टाकतो आम्ही. प्रति झाड किती टाकावं लागतं? 1-1.5 किलो. कोणतं टाकता तुम्ही? आरबी कंपनी टाकतो आम्ही. प्रत्येक वर्षी टाकता का? प्रत्येक वर्षी. प्रत्येक वर्षीच्या रिझल्टमध्ये आणि आता जे टाकताय तुम्ही याच्या रिझल्टमध्ये काय फरक? बाबराव